अरे छया, छया. काय म्हटलं? अरे म्हटलं चाल ना म्हटलं. वेळ कशाला करू आली आता? चाल ना मग, कसं उन्हाचं पहिले पटकन जाऊन पटकन येऊ मग वापस. म्हणजे ट्रक गेला समोर रेतीचा, तसा मी ऍड्रेस वगैरे बरोबर दिला होता त्याला. पण तरी आपलं जाणं काम आहे ना. हो झालं माझं, चला ना. तुम्ही फोन का नाही केला? मग फोन करायचा असतं एखादा, ट्रक पाठवला म्हणून. आता फोन कशाला, आपणच चाललो ना आता. मग कशाला फोन करू? तेवढंच आपण त्यांना सरप्राईज. हे पा, फोन केला असता तर त्यांना म्हटलं असतं राहू द्या कशाला पाठवता. मग त्यापेक्षा मी डायरेक्ट पाठवलं तिला. हम्म? बरोबर केलं की नाही? हो का? अच्छा ठीक आहे, मग चला ना. मग झालं माझं, चला. आरू, आरूला का सोबत घेते का उन्हाचं? नाही नाही, आरूला घरी ठेव. आरूला घरी? इतकी छोटी आहे ती, राहणार का माझ्याशिवाय? रडेल ती. आणि आपल्याला तसं पण रात्रच होईल ना जवळपास यायला. कारण जाणं आणि येणं जवळ थोडी नाही एवढं. राहणार नाही आरू. राहणार नाही? अच्छा, ठीक आहे मग. उन्हाचं म्हटलं मी. त्या गाडी आहे ना, 4 व्हीलर, मग कशाला, काय होते. बरं, चला मग. चालले काय हो? चालला का रे? हो आई. चाललो आम्ही. कसं ते लवकर गेलं म्हणजे येणं होईल ना मग वापस, म्हणून. हो ते आहे म्हणा. ताई, तुम्ही हिला सोबत नेऊन राहिले का इतक्या उन्हाचं? आणा तिला इकडे, राहू द्या, मी सांभाळते तिला. तिला नका नेऊ. प्रियंका, ती राहणार नाही ना, रात्र होईल ना मला. कसं म्हणजे जाणार येणं, राहणार नाही ती एवढा वेळ. राहते काकू जवळ तर आरू दिवसभर राहते. काही टेन्शन नाही. ये आरू, चल ये भुरचं आपण ये. छाया सांभाळते ना प्रियंका, मग राहू दे ना तिला घरी. हो बाई, उन्हाची नको नेऊ तिले. सांभाळतो आम्ही. ये बाई. कायची नाना नाना नाना. समजून राहिला आता तिले. बरोबर समजते आता, कोणी बाहेर गेलं म्हणजे मागं लागते. चल ये लवकर ये. मी चॉकलेट आणायला चालते. ये आरू, जाय मग जाय. काकू चॉकलेट आणते. जाय काकू जवळ जाय. काकू चॉकलेट देते. घे प्रियंका तिला 2 मिनिटं रडी येईन की. नाही रडत ते. ये बेटा, ये. गेली आता. प्रियंका फोन करीनच मी. ताई, अजिबात काळजी करू नका, मीच करते तुम्हाला फोन. जा शांततेत. पोचल्या म्हणजे फोन करा. हो येते मग. आता मस्त राहा काकू जवळ. मस्त काकू वरण भात खाऊ घालते है ना? काय ना बाबा म्हण, आई म्हण. बाबा मामाच्या घरी गेली आई. मामा म्हण. तिला आई शिकवाच लागेल. तशी तर काही म्हणत नाही ती. लेकराला शिकवाच लागते, लेकरा लेखत बोला लागते. तिची माय काय काहीच नाही शिकवत ती रे. मुकी राहते तशीच पोरगी. आता मस्त शिकते मी आरू. चला भाता खा भाता. प्रियंका, दे तिले मायाजवळ ताट वाढ. का हो, हे दोघं जण जेवण नाही करून गेले वाटते? नाही आई, नाश्ताच करून गेले ती. स्वयंपाक केल्यावर बी जेवण नाही केलं, अशी आहे ती. चला जाऊ दे, आपण जेवण करून घेऊ. चला, आत्याला आवाज देऊ. आत्याला म्हणता आत्या, शेता आत्या, गारू दिदी, तनू दिदी. चाल. अरे मावशी, ओ मावशी, आहे का कोणी घरात? आता माय कोण आहे वो? माय कोण पाहिजे भाऊ? मावशी, हे ट्रकात रेती आहे, कुठे टाकायची आहे? रेती? कोणाची रेती? मावशी, तुमच्या घरी टाकायची सांगितली. शेगाववरून आलो मी. विठ्ठल भाऊ ताईनं सांगितली बा, देशमुख ताईनं त्याची टाकायची इथं. असं जवळ पण? हो काय? सांग बाई, जवळ पण डायरेक्टच पाठवले नाही म्हटलं तर. बरं, टाका ना भाऊ, तिथंच टाका. भाऊचे पैसे घरी कोणी नाही आहे, ते घरी नाही आणि पोरगे घरी नाही. तुम्ही रेती टाका, बसा. लागलं तर जेवण करा, माझा स्वयंपाक व्हायला. पण ते आल्याशिवाय काहीच नाही त्याच्याकडे तर पैसे नाही. आता कसं? मावशी, पैसे गिसे सगळे भेटले आम्हाला, फक्त रेती टाकायची आहे. जेवण नाही, फक्त पाणी द्या बा. काय पैसे दिले का जवळ ना? बरं भाऊ, टाका ना मग तिथे रेती. पाणी आणतो मी तुम्हाला. बरं मावशी, धन्यवाद. आई
हो मामीजी, मीच पाठवली. हो भेटला मला ट्रकवाला भेटला. मामाजी, गजानन कुठे गेले? ते आपल्या आपल्या कामावर गेले. फोन बी नाही केला हो छाया. डायरेक्ट रितीश पाठवली. या घरात या. आणि उन्हात या याच गाडी राहिले काय? मोठी गाडी आणायची असती. पण आरू आई मोठीच गाडी आणणार होतो, पण आरू नव्हती. मी म्हटलं छोट्याच गाडीवर चला. त्याच्या मित्राची गाडी आहे ना मोठी, म्हणून मग छोटीच गाडी आणली. उन्हाचं नाही आणलं आरूले. नाही म्हणत माझ्या सासूबाई, प्रियंका नाही म्हणे. बरं केलं. चला या घरात या. बापा ऊन किती आहे व, उन्हात आले बापा. या घरात या, थंडगार सरबत करतो या. इथं टाकली देती नाही. हो चांगली आली भरती. हो ना. बसा. हात पाय धुता काय? नाही पाणी द्या. हो छाया, थंड पाणी या माठात घे बरं. मी सरबत करतो. हो पिक्क करतो सरबत. मामा नाही ना आरू. मामा म्हण ना बाई वा. मामा म्हटलं पाहिजे, पहिल्यानं बोलली तर. मामा आत्या कशाले मामाच म्हणायला लाव. आत्या की तर नाही म्हटलं तर चालते. मामा म्हण मामा. तिला आता मामा बी आहे ना आत्या बी आहे, काही म्हटलं तर चालते. भात पोटभर खाल्ला. खेळूनच राहिली का तेव्हाची? झोपली नाही. झोप ना बाई उरशीत, झोप ना. झोपलीच नाही ती. तिला जवळ घेऊन झोपायची सवय वाटते. इथं पटलं तिले, पण तरी झोपली नाही. पाण्यात पण टाकलं, पण तरी आठवण नाही काढून राहिली तिच्या मम्मी पप्पाची. आरू मम्मी कुठे गेली? मम्मी ना नाही, मामाच्या घरी गेली. तिले तू असली की कोणीच नाही पाहिजे व प्रियंका. त्याला अंगवडण्यावर आहे व हे. पाय बरं, भात खाल्ला का बाई? भात खाल्ला. हो अंगवळणावर आहे. आणि भात पण खाऊ घातला एवढ्या पोरीला. आणि तिचं ते अन्नप्राशन सगळंच राहिलं, तसंच खाऊ घालता काय? अन्नप्राशन केलं आम्ही तिचं. गजानबाबाचं तीर्थ आणून पाजलं तिले पहिल्यानं. अगं पाणी तीर्थ पाजलं, पण मग असं डेकोरेशन करावं लागते. मग पदार्थ करावं लागतात, ते खाऊ घालावं लागते लेकराला पहिले. काही नाही करत आम्ही तसं काही. डेकोरेशन पहिले कुठे होतं बाई एवढं. आताच मोठं थाट आला मोबाईलच्यानं. आपल्या गजानबाबाचं पाणी पाजलं आणि झालं. पहिल्यानं तेच पाजलं आम्ही. आणि तिचाच एक घात प्रसाद खाऊ घातला होता भाताचा. झालं अन्नप्राशन. हो ते आहे म्हणा, पण तरी पण तिच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे ताई? झालं तिचं अन्नप्राशन आता. बरं आहे, होऊ द्या. का ग दर्शनाने ना गा आम्हाला गजानन बाबाच्या? चल ना संध्याकाळी, हिला पण घेऊन चाल आरूला. आता आमची जायची वेळ आली तरी दर्शन नाही घेतलं आम्ही. या गावात राहून पण दर्शनाला गेलो नाही एक वेळ पण. चला ना, मी का नाही म्हटलं तुम्हाला? तुम्हीच तर निघत नाही घराच्या बाहेर. संध्याकाळी जाऊ गड्या, संध्याकाळी जाऊ. आता संध्याकाळी मिळते का तिथं प्रसाद? नाही, संध्याकाळचा बंद झाला, आता सकाळीच असते. पण सकाळी ऊन होते, मग तुम्ही काही निघत नाही. मग संध्याकाळी जाऊ, पण प्रसाद नाही भेटणार. ठीक आहे ना, मग दर्शन तर होऊन जाईल ना. हो दर्शन होऊन जाईल. चला मग संध्याकाळी पटकन स्वयंपाकाला लागून जाते. संध्याकाळी चाललं जाऊ 7 वाजता. हो जा, लेकरायला घेऊन जा. ॲटोच सांगता, ॲटो भरून गेला मग नेते ना, आणते तुम्हाला बरोबर. हो ना, महालक्ष्मी मंदिर पण किती छान आहे ते. तिथं पण जायचं होतं, पण आता रात्र होईल. तिथं जाऊ नंतर कधी ताई. मग इथं जाऊ मग पहिले गजानन बाबाच्या मंदिरात. हो हिची माय काय लवकर येते? हिच्या माळेत रात्रच होऊन जाईल. आले नाही गप्पा टप्पा आहे ते. का ग मम्मी, रेतीचा ट्रक पण पाठवला म्हणे समोर. फोन पण नाही केला सासऱ्याला. एवढं काय आहे? पहिले फोन करायचा होता ना, की ते ट्रक पाठवून राहिलं म्हणून. आणि दोघं नवरा बायको हे पण गेले. म्हणजे का पेट्रोल का फुकाच आहे का गाडीत? उठले की चालले. आता तिचे बाबा नाही म्हणत ना, मग ते फोन नाही केला, तसंच गेले. मग ते मग नाही म्हणत तरी जबरदस्त केलं पाठवून. नाही म्हणतात ना ते घर बांधून द्यायचं, तर जबरदस्ती कशासाठी आहे एवढी? अगं बाई, जवायला पुळका ना सासऱ्याचा. मग जवायला किती प्रेम आहे, तर छायापेक्षा कुठे तरीच प्रेम आहे सासऱ्याचं. ताई ते स्वाभिमानी आहेत म्हणून नाही म्हणतात. पण होती तर होऊ द्या ना, आपल्याला काय पोटात दुखून राहिलं? त्यांचेच पैसे आहेत, वापस करते नसते. पण कोणाचं चांगलं होते तर होऊ द्या ना. मी कुठं नाही म्हटलं बाबा चांगलं व्हायचं. होय ना बाबा चांगलं. फक्त बहिणीच्या घरी नका येत जाऊ म्हणा सरप्राईज घेऊन. अशी सासऱ्याच्या घरी बरोबर जात जा म्हणा सरप्राईज. आता बहिणीचे घरदार बांधलेले आहेत ना व म्हणता. काय बोलून राहिली? हो ना ताई, तुमचं सगळं चांगलं आहे. तुम्हाला कसं काय पाहिजे आमच्याकडून? तुम्ही देता का ग? काय देता तुम्ही आम्हाला? काही नाही पाहिजे. नाही ताई, गरीब असतं तर दिलं पण असतं. मग तुम्ही चांगले आहे घरी दोघी बहिणी. मग काय, मग तुमच्या आई बाबांना देता का? मग
आई बाबाला कशाला देऊ ताई? तर आईच्या भावाच्या लग्नासाठी केलं त्यानं तसं मोठी दादानं किंवा देऊ बांधून घर. काय झालं ते बांधून दिलं तर? राहू दे ना व मांदा, तुला काय करायला लागून राहिलं व? तू देऊन राहिला ना. हो, मला काय करायला लागून राहिलं? मला काय करायला लागते? तू तर काही बोलत नाही, मी कायले काही बोलू? जाऊ दे, काही करायला लागत नाही मला. चला संध्याकाळी घेऊन चला आम्हाला प्रियंका मंदिरात. हो चला चला. इथं तिथं तोरण घालायलाच पाहिजे या मंदाले. कशा कशा मधात बोलायलाच पाहिजे. आता मधात बोलू 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 पुरं हे करीन आता. हे बांधकाम व्हायलो मधात बोलण्यात आहे.